सगळ्यांनी माईक बंद करा आणि ऐका. तुम्ही जे मला सांगितलं पुली, बरोबर, तुम्ही जे सांगितलं ते सगळं बरोबर आहे. पण तुम्हाला एक गोष्ट मला वाटलं होतं कोणतरी सांगेल, पण कोणीच ती गोष्ट बहुतेक नोटीस केली नाही. हे डाव्या बाजूला जे चित्र ना, रंगीत चित्र, त्याचा एक्सरे आहे इकडे. एक्सरे म्हणजे काय? आरपार. तुम्ही कधी कोणी बघितलाय का एक्सरे कसा असतो? कशाचा एक्सरे काढतात माहितीये का तुम्हाला? हाडांचा. शाबाश. आपल्या हाडांचा. ज्याने कोणी सांगितलंय हाडांचा एक्सरे त्याला माहितीये. तर मला सांगा, तुम्ही बघितलंय का कुठला एक्सरे? कोणी कोणी बघितलंय आणि का बघितलाय? तुमचा स्वतःच्या हाताचा पायाचा काढलाय का दुसऱ्या कोणाचा बघितलाय? पटकन सांगायचं की कधी बघितलाय, कुठे बघितलाय, कोणाचा बघितलाय. दुसऱ्यांचा पाहिलाय. आता एक मुलगा कोणतरी सांगत होता माझ्या मित्राच्या पायाचं पाहिलं. ओके, थांबा, आता त्याला जरा बोलूया. तू जरा माईक ऑन कर आणि मला सांग. बाकी सगळ्यांनी माईक बंद करा आता. आता जो कोणी एक मुलगा का मुलगी कोणतरी सांगत होतं माझ्या मित्राच्या पायाचा एक्सरे बघितलाय. काय झालं होतं तुझ्या मित्राच्या पायाला? तो झाडावरून पडला होता. हो बिचारा. आणि मग काय झालं? मग त्याला दवाखान्यात नेऊन त्याचा एक्सरे काढला होता. मग काय काय सांगितलं? पायाला काय झालंय, सूज आलीये वगैरे, आणि काय सांगितलं मग? त्याला भेटायला हॉस्पिटल मध्ये गेलतो, तेव्हा त्याने एक्सरे दाखवला होता. हो, मग काय झालं होतं? पायाचं हाड मोडलं होतं का? हा. प्लॅस्टर लावलं? रोड घातलेला, रोड. अरे बापरे, चांगलंच लागलं होतं जबरदस्त म्हणजे. आई शपथ. बिचारा. बर, पण हे असं होतं बरं का. एखादा माणूस पडला खेळता खेळता. माझा स्वतःचा सख्खा भाऊ रनिंग रेस चालली होती त्याची. कितवीत होता? पहिलीत का दुसरीत होता? छोटी छोटी मुलं खेळतात, स्वतःची रांग सोडून दुसरा मुलगा त्याच्या रांगेत घुसला आणि त्याला पाडलं खाली. आणि दोघेही धावत होते, स्पीड मध्ये होते. रनिंग रेस मध्ये जिंकायचं असतं. माईक बंद, शिस्त पाळा, माईक बंद करा आपलं बोलून झालं की. तर त्या दुसऱ्या मुलाने ह्याच्या रांगेमध्ये येऊन ह्याला धडक दिली म्हणून हा पडला. तो तर निघून गेला आणि हा स्वतःच्या हातावर जोरात पडला आणि त्याच्या हाताचं मधलं जे हाड होतं इथलं तेच मोडलं. मग हॉस्पिटल, शाळेमधनं त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. आम्ही सगळे, मी पण लहानच होते, मग आम्ही सगळे गेलो हॉस्पिटलमध्ये. एवढी गर्दी होती त्याला बघायला. तो जरा फेमस पर्सनॅलिटीज मध्ये होता, शाळेतला पण सगळ्यात फेमस मुलगा होता. आणि तिथे पडला, शाळेतच पडला. शाळेतला सगळा स्टाफ, सगळे टीचर्स, सगळे लोक. मग तिथे आम्ही गेलो. मग त्याला तिथे संध्याकाळची वेळ झाली होती, त्याच्यामुळे म्हणाले आता प्लॅस्टर होणार नाही, उद्या करावं लागेल. रात्रभर त्याचा सुजलेला हात घेऊन तो बिचारा तसाच बसला होता. इतकं वाईट वाटत होतं मी ते का बघून. दुसऱ्या दिवशी सकाळी मग ते डॉक्टर आले लवकर. मग त्याला प्लॅस्टर केलं असं पांढरं पांढरं पक्क, आणि मग घरी सोडलं. खूप सारी औषधं दिली आणि हालचाल करायला मग ऑब्व्हियसली रेस्ट्रिक्शन येतं ना. उजव्या हाताने खाता येत नाही, काही नाही, हात हलवता येत नाही, असं बांधून ठेवायला सांगितलं होतं, गळ्यामध्ये लटकवून ठेवायचं. 1-1.5 महिना तसाच त्याचा हात होता. पण हे मला माहितीये कारण की मी बघितलं, तर त्याचा एक्सरे बघितला होता मी पण. असा अनेक लोकांचा आपण एक्सरे बघतो आणि एक्सरे मधनं ना ते सूर्याचं ग्रहण असतं ना ते पण बघतात आरपार. अशा वेळेला ते एक्सरे बाहेर निघतात घरातले. एक्सरेचा उपयोग काय होतो? पहिल्या स्लाइडवरती आपला खूप वेळ गेला, पण या चित्राला तुम्ही जेव्हा आरपार बघाल तेव्हा ते असे दिसेल. बघा ना, ही झोपडी आहे. एक्सरे मध्ये काय होतं? आपल्या स्किनच्या आरपार एक्सरे जातात आणि त्या हाडांच्या आरपार जाऊ शकत नाही, म्हणून हाड कुठं तुटलंय, कुठं काय झालंय हे त्यातनं दिसतं. आपल्या हाडांचा फोटो काढतात एक्सरे. तसंच या घराचं, या विहिरीचं, सायकलीचं, बादलीचं एक्सरे मधलं चित्र मला काढायचं असलं तर ते असं दिसतं. मग आता इथे आणखीन त्या पण गोष्टी दिसतील जे आपल्याला इकडे दिसत नाही. आता हे जे गाडीचं चाक आहे, त्या गाडीचं चाक जमिनीवरून जाणार आहे, म्हणजे इथे काय होणार आहे? फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे काय? नाही लावायचं. फ्रिक्शन म्हणजे आपली सायकल जमिनीवरती जाते, म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग आणि आपल्या चाकाचा खालचा पृष्ठभाग, या दोघांचं घर्षण होतं आणि सायकल पुढे 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 जाते. घर्षण झालंच नाही तर काय होईल? सायकल सायकल पुढे जाऊ शकणार नाही. पुढे जाऊ सायकल पुढे घसरेल. सायकलला ब्रेक लागणार नाही. येस,
थांबणारच नाही. बघा, जेव्हा चिखल असतो, गुळगुळीत माती असते, त्याच्यावर आपली सायकल गेलं तर अशी अशी इम्बॅलन्स होते की नाही, आणि आपण पडू शकतो असं वाटतं की नाही. तिथे चिखल असतो, माती माती एकदम अशी स्मूथ असते, आणि खरबरीत रस्त्यावरती खड्ड्यांमध्ये पडतो ना आपण दगडामुळे, ते पडणं वेगळं. पण स्मूथ रस्त्यावरती फ्रिक्शनच नाहीये. फ्रिक्शन नाहीये म्हणल्यावर सायकल इम्बॅलन्स होईल आणि तशीच जाईल. बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगते मी. तुम्ही गोट्या खेळलाय सगळ्यांना? गोट्या गोट्या आता सुट्टीमध्ये तर बराच वेळ तुम्ही खेळू शकता. तर जेव्हा तुम्ही जमिनीवरती माती असते किंवा जिथे घराच्या समोरचं अंगण असतं, अशा ठिकाणी तुम्ही गोट्या खेळल्या तर त्या गोट्या एकमेकांना आपटून थोडा अंतर जाऊन थांबतात. पण आपल्या घरामध्ये ज्या फरशा असतात ना, एकदम मऊ गुळगुळीत फरशा, त्या फरशीवर तुम्ही गोटी सोडा, किती लांबपर्यंत जाते बघा ती. कारण घर्षण खूप कमी आहे. गोटी पण मऊ गुळगुळीत आहे, जमीन पण घरातली मऊ गुळगुळीत आहे, त्याच्यावर ती लांबपर्यंत जाते. पण जमिनीच्या बाबतीत तसं नाहीये. जमीन खरबरीत आहे, तर खरबरीत पृष्ठभागावरती पण ती फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच काय, घर्षण बलामुळे थांबते. आता इकडे बघा, या बाजूला काय, फ्रिक्शन आपल्या गाडीला, सायकलला थांबवणार आहे. फ्रिक्शनमुळे बघा ना, आपण जेव्हा ब्रेक लावतो तेव्हा आपल्या गाडीला इथे इथे अडकवतो, चाकांना खाली अडकवतो. पण त्याच्याच बरोबर इकडे नॉर्मल फोर्स कुठे चाललाय, समोर चाललाय. आपली सायकल पुढच्या बाजूला जाणार आहे. चक्राच्या गोलाकार गतीमुळे आपली सायकल पुढे पुढे जाईल. आता इथे चित्रात बघा, आणखीन एक गोष्ट आहे. ही जी आपली पुली आहे ना, पुली, त्याला आपली बादली बांधलेली आहे. बादली खालच्या बाजूला विहिरीमध्ये किंवा विहिरीच्या बाहेर, खाली जेव्हा जाईल तर खालच्या बाजूला कुठला फोर्स असतो, कुठलं बल असतं? बरोबर बरोबर, अगदी बरोबर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल. हे गुरुत्वाकर्षण काय करतं, सगळ्या गोष्टींना खाली खाली स्वतःकडे खेचून घेतं. आपल्या पृथ्वीकडे अशी शक्ती आहे की जी सगळ्या गोष्टींना तिच्याकडे खेचून घेते. हवेत तुम्ही बॉल वर फेकला तर तो खाली पडतो, दगड फेकला खाली पडतो, बिल्डिंग किंवा एखादी गोष्ट, एखादी काय बरं म्हणतो, दगड कुठला तरी कोसळला तरी तो खालीच पडतो. खाली असं काय आहे की सगळ्या गोष्टींना खालीच पडायचंय, पृथ्वीवरच यायचंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. आणि गुरुत्वाकर्षण बल. बरोबर. पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. बरोबर. आणि फक्त पृथ्वीवरच्या वस्तूंना नाही, तर पृथ्वीच्या भोवती असलेल्या वातावरणाला सुद्धा गुरुत्वाकर्षण खेचून घेतो. चंद्र जो पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरतोय की नाही, तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या आजूबाजूला फिरतोय त्याच्या कक्षेमध्ये. कारण पृथ्वी त्याला खेचते स्वतःकडे, जाऊच देत नाही बाहेर. म्हणून तो चांदमामा लहानपणापासून दिसतो आणि आपल्या मुलांना पण दिसतो. तो कुठे जातच नाही ना. पृथ्वी त्याला 15 वर्षापासून तो पृथ्वीचा उपग्रह, कृत्रिम उपग्रह, बरोबर ना, नॅचरल सॅटेलाइट म्हणून फिरतो आपल्या आजूबाजूला. बरोबर. आता पुढचं चित्र बघा आणि मला सांगा काय काय दिसतंय. एका मुलाने एकच गोष्ट सांगायची, बोलून झालं की माईक बंद करायचं. एक बैलगाडी, झाड, बैलगाडी, मॅग्नेट, विहीर, बादली, सायकल, ताकद होणारं घर्षण देखील सांगितले. आता मी तुम्हाला सगळ्यांना माईक बंद करा माईक तुमचं. जोपर्यंत तुम्हाला सूचना समजत नाही मी तुम्हाला पीपीटीच दाखवणार. ऐका, माईक बंद करा सगळ्यांनी. कोणाचा माईक अजूनही ऑन आहे? बर. सांगायचा मुद्दा असा होता, मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक मुलगा तीर्थ काळे. तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगायची गरज आहे का? आतापर्यंत 4 वेळा मी सांगितलं, बोलून झालं की माईक बंद करा. जे लोक सूचना ऐकणार नाही त्यांना पुढच्या उद्यापासूनच्या लेक्चरला मी बसूच देणार नाही. आपलं डिस्कशन चाललंय आणि प्रत्येकाला बोलायची संधी मिळायला पाहिजे. मी जेव्हा स्क्रीन शेअर करते तेव्हा मला तुम्ही कोणीही दिसत नाही आणि माझ्याकडे तुम्ही सगळे सारखे आहात. एका मुलाने माईक ऑन केला की तोच सगळं सांगतोय, बाकी कोणी काही बोलतच नाहीये. बाकी सगळे त्याच्याबरोबर बोलले तर मला काहीच समजत नाही. तुम्हाला कळतं का? काय माझ्या समोर चित्र असतं की मी तुम्हाला जे शेअर करते ते, आणि सगळ्यांचे आवाज, उत्तरं मला शोधून काढावी लागतात.
आपण कितवीत होतो आता? 6वी 7वी असा आपला वयोगट आहे ना, म्हणजे आपण बऱ्यापैकी मोठे होतो. एकदा सांगितलेलं आपल्याला कळतं की नाही. मला काय दिसतंय, एक मुलगी सायकल चालवते आहे, विषय संपला, म्यूट, बंद करून टाका. तिथे हे बोले ते बोले, बाकी लोकांनी इथे चॅटमध्ये उत्तर टाकली कारण त्यांचा आवाजच येत नाहीये माझ्याकडे. असा अभ्यास करणार आहोत का आपण? आता वॉर्निंग आहे तुम्हाला, ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत उत्तर दिलेली आहेत त्यांच्यापैकी कोणीही आता माईक ऑन करणार नाही. ज्या लोकांनी एकदाही उत्तर दिलेलं नाहीये तेच लोक आता बोलतील. समजलंय का? माझ्याकडे रेकॉर्डिंग मध्ये दिसतं हे सगळं. आधी उत्तर दिलं असेल तर आता स्वतःहून उत्तर द्यायचं नाहीये. काल परवापासून खूप लोक असे ज्यांना काहीतरी बोलायचंय, त्यांचा आवाज माझ्यापर्यंत आलाच नाही. एकदा जरी उत्तर दिलं असेल तर आता कोणीही बोलणार नाही, नवे लोक उत्तर देणार आहेत. मी सांगते मी काय काय ऐकलं. एक मुलगी सायकलवरती बसलेली आहे, हे उत्तर देऊन झालंय. आता काय उरलंय? बाकीच्यांनी पटापट सांगा, एका शब्दात सांगा आणि माईक बंद करा. चला. एक विहीर शेजारी विहीर आहे. शाबाश. बैलगाडी बैलगाडी आहे. सायकलचा मॅग्नेट आहे. बैलगाडी आहे, गाडी आहे, लवचुंबक आहे, घर आहे. आता कोणी सांगितलं? हा, ऐका, तुम्ही जर लक्ष ठेवा बरं का मुलांनो, बाकीच्यांनी पण जरा ऐका. कोण माईक ऑन करून एकदाच सगळं, मी काय सांगितलं, एक गोष्ट सांगायची, माईक बंद करायचा. गाडी आहे, चुंबक आहे, मला हे सगळं दिसतंय, पण तुम्ही सांगावं म्हणून मी बोलते बरं का. मॅग्नेटिक फील्ड. बर. सायकलच्या टायर वर जमिनीचे घर्षण होत आहे. मस्क्युलर फोर्स. फ्रिक्शनल फोर्स. बैलगाडी आहे. मसल फोर्स. सायकलच्या टायरचा गेअरआउट आहे. व्हील. स्नायुबल. सायकलच्या टायरचं काय? नाहीये. व्हील. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिसतोय. शाबाश. चला, आता माईक बंद कर. आपला आजचा टॉपिक काय? विहीर. बरोबर. आता आपला आजचा टॉपिक काय आहे? आपल्या आजूबाजूला आपण अनेक फोर्सेस बघतो, वापरतो, त्यांच्यामध्ये जगतो, त्यांची ओळख. काल आपण काय बघितलं? सिम्पल मशीन्स बघितल्या. आज आपण आपल्या आजूबाजूला असलेले सोपे सोपे फोर्सेस, ज्याच्यामुळे आपलं काम सोपं होतं, ज्याचा आपण वापर करतो आणि जे आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्याला दिसत नाहीत पण ते अस्तित्वात असतात, म्हणून आपलं काम वेगळ्या पद्धतीने होतं. या सगळ्या फोर्सेसना आपण आता बघतोय. एक तर तुम्हाला मगाशीच कळलं, ते आहे घर्षण. बरोबर. घर्षण बलाचा वापर करून आपलं काम सोपं होतं की नाही. आपण जमिनीवर जेव्हा चालतो तर आपला पाय आपण जमिनीवर घासतो. एक पाऊल टाकलं, ते घासलं गेलं की दुसरं पाऊल आपोआप उठतं. ह्याच्यामध्ये बायोलॉजी आहेच आहे. बरोबर की नाही. याच्यामध्ये आपलं मस्क्युलर फोर्स आहेच. बोला. तुमचा आवाज माझा आवाज येत नाही? मग मी माझा कॅमेरा बंद करते. ठीक आहे. टीचर. हा, आणि बाकी तुम्ही पण, बाकी सगळ्यांनी तुमचं जरा काय बरं म्हणतात, नेटवर्क चेक करा. ठीक आहे. तर आता बघा, घर्षण बलामुळे आपलं चालणं, उड्या मारणं, ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. घर्षण बलामुळे आपल्या गाड्या रस्त्यावरती जातात. घर्षण बलामुळे बैलगाड्या पण, बैल घेऊन जातात, ती चाकं जमिनीवरती असतात. बरोबर. मी तुम्हाला काल पण उदाहरण दिलं होतं. रेल्वे जी रेल्वेच्या पटरीवर जाते त्याच्यामध्ये पण घर्षण होतं. बरोबर ना. म्हणजे घर्षण बल आपल्या आजूबाजूला जिकडे जिकडे मोशन आहे. मोशन म्हणजे काय? एका ठिकाणून दुसरीकडे गती. हालचाल, गती. या उदाहरणांमध्ये, या सगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला फ्रिक्शनल फोर्स दिसतो. नंतर दुसरं जे बल आहे ते आहे आपलं मस्क्युलर बल, म्हणजे आपलं स्नायुबल. बरोबर. आपण एखादी गोष्ट उचलतो, आपण चालतो. मी बॉल, क्रिकेट खेळते, मी बॉल फेकला म्हणजे काय केलं? मी माझ्या हातातलं जे काही बल आहे त्याचा वापर केला आणि माझा बॉल लांब फेकला. तर बंद कर एसी, बंद कर आणि आवाज कमी कर. म्हणजे कोणाचं एक ऑन आहे यार, बंद करा तुमचे माईक. खरंच तुमची बॅच आहे ना, एकदा एक गोष्ट सांगून तुम्हाला कळतच नाही. 3 दिवस झाले मी एकच गोष्ट वारंवार सांगते, माईक एकदम बंद. तर या बलामुळे काय होतं की माझ्या हालचाली सोप्या होतात. साधी गोष्ट आहे, मला जेवण करायचं असेल तर ताटातलं अन्न मला खायचंय म्हणजे काय करायचंय? माझ्या हाताला मला उचलायचंय, ताटाजवळ न्यायचंय, ताटातलं अन्न बोटांमध्ये पकडायचंय, तिकडनं ते माझ्या
तोंडाजवळ मी आणणार, तोंडात टाकणार, चावणार आणि मग गिळणार. ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये मी माझी एनर्जी वापरते. आणि ह्या सगळ्यामध्ये मला मदत करतात माझे हात, माझं तोंड आणि हे सगळे मसल्स आहेत, जे काही हालचाल होत आहे त्याच्यामध्ये भाग घेत आहेत. पण मसल्स स्वतःहून काम करतात का? त्यांना एनर्जी लागते. आणि या मसल्सच्या हालचाली करता जे काही आपण बल म्हणतो त्याला आपण मस्क्युलर फोर्स असं म्हणतो. मी बॅटिंग करते क्रिकेटमध्ये, तर माझ्या हातात बॅट आहे आणि मी त्या बॅटने त्या बॉलला जोरात मारणार आहे. म्हणजेच काय केलंय मी? माझ्या मसल्सचा वापर करून माझ्या हातातल्या बॅटला जे मी धरलं होतं त्या माझ्या मसल्सचा फोर्स मी बॉलवर टाकलाय. म्हणजे मी जितक्या जोरात मारेन तितका लांब माझा बॉल जाईल. बोला. मॅम मला आवाज नाही येत तुमचा. मग तुम्ही जर तुमचं नेटवर्क चेक करा ना. बाकी सगळ्यांना येतोय हो ना रे? येतोय ना? स्क्रीन पण दिसते ना? येस मॅम. येस मॅम. असं करा, ज्यांना माझा आवाज येत नाही ना त्यांनी जरा मीटिंग लिव्ह करा आणि पुन्हा जॉईन. मीटिंग लिव्ह करून. अरे समजलं मला. ओके ठीक आहे. असं झालं तर तुमची मीटिंग लिव्ह करून पुन्हा जॉईन करून बघा. ठीक आहे. म्हणजे असं होऊ शकते की तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम आहे. तर एक असतं फ्रिक्शनल फोर्स जो आपण बघितला, मग असतो मस्क्युलर फोर्स ज्याच्यामुळे आपल्या हालचाली होतात, वस्तू उचलणं, फेकणं, टाकणं हे सगळं होतं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला माहिती आहे, आपल्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग आहे मॅग्नेटिक फील्ड. याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती? चला मला सांग. मॅग्नेटिक फील्ड. चुंबकीय क्षेत्र. चुंबक. चुंबकाला लोखंडाच्या वस्तूचे आकर्षण. मॅग्नेट लोखंडाच्या वस्तूला चिकटतं. चुंबकाला चुंबक क्षेत्र मॅग्नेट लोखंडाच्या वस्तूला आकर्षित करतो. चुंबक लोखंडी वस्तू खेचून घेतं. बरोबर. तुम्ही बघितलं का चुंबक? मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र. बरोबर. तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे चुंबक बघितलेत मला सांगा. लोखंड. ट्रायंगल शेप त्रिकोण. चुंबक. राऊंड शेप चुंबक. पट्टी चुंबक. सर्कल शेप चुंबक, गोल शेप. नालाकृती चुंबक. ट्रायंगल शेप मॅग्नेट. ट्रायंगल शेप पट्टी चुंबक. नालाकृती चुंबक. निकेल आणि कोबाल्ट पासून चुंबक बनतं. मॅडम सर्कल चुंबक. आता जरा सगळ्यांनी आपापले माईक बंद करा. मी तुम्हाला काही मॅग्नेट्स दाखवते, ते बघा. माझ्या कॅमेरा समोर दाखवते, बघा. हे तुम्हाला दिसते? हे कोणते? बार मॅग्नेट. बार मॅग्नेट. थांबा जरा 2 मिनिट, गडबड करू नका. दाखवते, मी सगळं दाखवते. बघा, दिसले बार मॅग्नेट्स? इथे तुम्हाला काहीतरी लिहिलेलं दिसेल. जे ब्ल्यू कलरचं आहे तिथे लिहिलंय एस आणि जे रेड आहे तिथे लिहिलंय एन. म्हणजे हा साऊथ आणि नॉर्थ पोल आहे. जर मी ह्याला निळ्या रंगाच्या ठिकाणी निळा रंग नेला तर मॅग्नेट्स एकमेकांना दूर ढकलतात. मी काहीच करत नाहीये, उलट ते माझ्या हाताला ढकलतात. कारण काय? त्यांचे सिमिलर पोल्स एकमेकांना दूर ढकलतात. पण हे असं जर मी ठेवलं तर ते एकमेकांना चिकटतात. मला हात सोडला तरी पण काही प्रॉब्लेम नाही, ते एकमेकांना चिकटतात. अशा पद्धतीचे जे असतात त्याला आपण काय म्हणतो? बार मॅग्नेट्स. बार मॅग्नेट्स. दुसरे जे आहेत ते आहेत हे डिस्क मॅग्नेट्स. डिस्कच्या आकाराचे असतात, बरोबर? हे एकमेकांना चिकटलेत बघा. आता तिसरे हे आहेत हॉर्सशू मॅग्नेट. हॉर्सशू म्हणजे घोड्याची नाळ. नालाकृती चुंबक. बरोबर. त्याच्या पायाला लावतात घोड्याच्या, त्याला नाल म्हणतात. तसे हॉर्स शू म्हणजे घोड्याच्या, शू म्हणजे शूज, त्याच्यासारखे मॅग्नेट. आणि मोठे मोठे माझ्याकडे, एक मिनिट हा, मोठे पट्टी चुंबक पण आहेत बघा, मोठ्या आकाराचे. हे जरा स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत. ते होते ते खूप वीक होते. हे बघा, हे ह्याच्यामध्ये जास्त बल आहे.
आणि जसं मी तुम्हाला म्हंटल तसं मॅग्नेट्स एकमेकांना चिकटतात, त्यांचे पोल्स एकमेकांना कोणतं ढकलते हे बघा, हा याला ढकलतोय म्हणजे हा याचा नॉर्थ आहे, इथे जिथे टिंब आहे तो त्याचा नॉर्थ असतो. त्या नॉर्थ पोलला मी ह्या माझ्या हॉर्सशू मॅग्नेटचा हा पार्ट जर लावला तर ते एकमेकांना दूर ढकलते, पण हा पार्ट स्वतःहून चिकटलाय म्हणजे हा याचा साऊथ असेल आणि हा याचा नॉर्थ असेल. बरोबर. लोखंडाच्या वस्तूंना मॅग्नेट चिकटतात. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये खिळे ठेवलेले आहेत, लोखंडाचे खिळे आहेत, त्याचा गंज इकडे तिकडे लागू नये म्हणून त्यांना याच्यात ठेवलेत. पण जेव्हा मी याला चिटकवले तर काय झालं, मॅग्नेटला ते स्वतःहून येऊन चिकटतात. दुसऱ्या पोलला चिकटतात का? दुसरीकडे पण चिकटतात. कारण काय, मॅग्नेटच्या दोनही टोकांमध्ये चुंबकीय बल हे जास्त असतं. त्याच्या मध्यापेक्षा बघा मध्ये चिकटतंय का? नाही चिटकत आहे, मी धरून ठेवलंय नाही तर पडून जाईल माझ्या लॅपटॉप वरती. पण इकडे मला सोडून दिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण हे चिकटलं स्वतःहूनच पिशवीतनं. याचा अर्थ काय आहे की चुंबकांचं जे काही बल असतं ते त्यांच्या दोनही बिंदूंकडे म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल म्हणतो ना आपण त्याला, तर ह्या दोनही ध्रुवांवरती चुंबकाच्या त्याचं बल सगळ्यात जास्त असतं, केंद्रकामध्ये खूप कमी असतं. आणि हे जे मॅग्नेट्स असतात हे अनेक आकाराचे असतात. आता आपण जे बघितले ते होते पट्टी चुंबक, नंतर हॉर्सशू मॅग्नेट आणि डिस्क मॅग्नेट. याच्याही पलीकडे आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट्स असतात, स्ट्रॉंग मॅग्नेट्स असतात, वेगवेगळ्या कामासाठी आपण ते वापरू शकतो. आता हे तुम्हाला दाखवण्यामागचा उद्देश काय होता, मॅग्नेटिझम हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे. कुठे कुठे तुम्ही मॅग्नेट्स वापरता डेली लाईफ मध्ये, सांगा बरं जरा मला. डोर, फ्रीज, ट्रेन, टीव्ही, बरोबर. हेडफोन, बरोबर. फ्रीज, अशा बरोबर स्पीकर, डोर, फ्रीज, बरोबर बरोबर लॅपटॉप, करेक्ट. चांगलं झालं आहे. यंत्र, बरोबर, एक उत्तर चांगलं आलंय. मोबाईल, खिडकी, माईक बंद करा. बरोबर सांगताय तुम्ही सगळे. साऊंड, शाबाश. याचा अर्थ असा आहे की आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टींमध्ये आपण मॅग्नेट वापरतो, शक्यतो दरवाजांमध्ये वापरतात. दरवाजांमध्ये खालच्या बाजूला एक खिडकी असते आणि मागे भिंतीला तसा मॅग्नेटचा दुसरा पार्ट असतो. तुम्हाला तो डार्टचा गेम माहितीये, तो असं बाण मारतात मध्यभागी चिटकला. येस मॅम, येस मॅम, येस मॅम, तर आता चुंबकांचा आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टींमध्ये आपण वापर करतो, पण चुंबकीय बलाचे क्षेत्र म्हणजे काय, त्याच्या नॉर्थ ते साऊथ कडे जाणाऱ्या रेषा जितक्या परिसरामध्ये आहेत ते क्षेत्र. बरोबर, त्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. नीट खेळायचं. आता इकडे बघा, द इंजिन म्हणजे मस्क्युलर फोर्स. किती शक्ती आहे तुमच्या अंगामध्ये. जे लोक जिमला जातात, जे लोक कुस्ती खेळतात, जे लोक आखाड्यात जातात, जे लोक कराटे, जुडो बिडो असं काय काय करतात, तुम्ही त्यांच्या हातामधली शक्ती बघा. किंवा जे लोक शेतकरी असतात, जे लोक कष्टाची कामं करतात, तुम्ही त्या लोकांच्या हातातली शक्ती बघा. एक साधी गोष्ट उचलायला, मी तुम्हाला उदाहरण सांगते, एक साधी पिशवी उचलायला मी विचार करेन की मला जमते. आणि जे कष्टाची कामं करणारे असतात ना, ते दोन दोन हात जड उचलून खांद्यावर घेऊन पण बसू जातात आणि त्यांना काहीच होत नाही, कारण त्यांचे मस्त तसे तयार झालेले असतात. मॅम, तसेच आम्ही काका आवाज ब्रेक होतोय. मॅम, थांबा, आता मी करते माझा परत कॅमेरा बंद. होऊ शकतो होऊ शकतो होऊ शकतो काही आवाज ब्रेक होतोय. मी बंद केला माझा कॅमेरा. अजून पण नीट येत नाही. बर, थांबा. ते माझं नेटवर्क आवाज त्यावेळी येणार जेव्हा तुम्ही सगळे आपले माईक म्यूट करा. विनोद बाबरे, प्लीज म्यूट युअर माईक. विनोद भराने, म्यूट माईक करा तुमचं. झालं. मी काही बोलतच नाहीये. तुमचा आवाज, तुमचे सगळ्यांचे माईक ऑन आहेत, मलाच माझा आवाज ऐकू येतोय. तुम्ही म्हणाला त्यामुळे मी माझा कॅमेरा बंद केला.
तुम्ही बघितलं का? आवाज येत नाही मॅडम. परत येत नाही माझा आवाज? मला रेंज तर फुल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मॅडम मला आवाज येतोय मॅम. चला शाबाश. आणि आता तुमचे माईक बंद करा. ठीक आहे, मला समजलंय. आता तुम्ही सगळ्यांनी तुमचे माईक बंद करा आणि पुढच्या मुद्द्याकडे चला. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये काय दिलेलंय, आपल्या मसल्सचं काम कसं होतं. जे लोक खूप कष्टाची कामं करतात, किंवा जे लोक आर्मी काका असतात, किंवा जे लोक शेतात कष्ट करतात, किंवा जे मेहनतीचं काम करतात, जसं एखाद्या विटांच्या कारखान्यामध्ये असेल, किंवा एखादं सामान उचलून न्यायच्या कामामध्ये असेल, अशा लोकांचे ना मसल्स एकदम तयार असतात. ते दिसतात काळे बॉडी बिल्डर असे जरी नसले तरी त्यांच्या मसल्स मध्ये खूप शक्ती असते बरं का. आता तुम्ही एखादी गोष्ट उचलता, तर बघा ही ताई काय करते, विहिरीतलं तेच चित्र आहे आपलं मगाचं. बादली उचलते, ही बादली उचलणं, भरलेली बादली उचलणं म्हणजे काय करायचंय, हाताला ताण पडेल की नाही आपल्या. मग काय होतं बघा, आता आपल्या हाताला तुम्ही एक्सरे मधनं बघा, हा आपला हात आहे, इथे आपले मसल्स आहेत. हे मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले म्हणजे काय, एकमेकांच्या जवळ आले, आकुंचित झाले. आणि जेव्हा ते एकमेकांना ताणतील तेव्हा काय होईल, आपोआप आपला पुढचा हात मागे येईल. बरोबर की नाही. हे ताणले गेल्यामुळे खालचा आपला हात, खालचा कोपरापासून पंजापर्यंतचा हात आपोआप खाली खेचला जातो, म्हणजे मागे येतो. का बरं, आपल्या दंडामध्ये खाली, दंड म्हणजे आपण जिथे एकमेकांना मारतो ना, मारामारी करताना असे दंडावर हात लावतात ना लोक, त्या दंडातले मसल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात त्याला बायसेप्स म्हणतात. तर ते बायसेप्स जेव्हा असे मस्त एकमेकांना खेचतात तेव्हा आपोआप आपला हात मागे येतो. करून बघा सगळ्यांनी. हात सरळ ठेवायचा आणि तुमच्या दंडातले जे मसल्स आहेत त्यांना ताणा, आपोआप तुमचा पुढचा हात मागे येतो की नाही बघा. त्याला आपण पुलिंग फोर्स म्हणतो. पुल करणं म्हणजे खेचणं. काय पुल करतोय आपण, आपल्या हाताला पुल करतोय आपल्या बायसेप्सच्या मसल्समुळे. आणि ते कशामुळे करतोय, त्या बायसेप्सच्या मसल्सना आपण कॉन्ट्रॅक्ट करतोय. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचित करतोय. ठीक आहे, याला आपण म्हणतो मस्क्युलर फोर्स. आणि वेगवेगळ्या मसल्स आपल्या शरीरामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या मसल्स आहेत. हृदयामध्ये वेगळ्या आहेत, बरोबर, आतड्यांमध्ये वेगळ्या आहेत, आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स आहेत, त्या वेगळ्या प्रकारच्या मसल्स आहेत, म्हणजे सेल्स आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी व्हरायटी ऑफ मसल्स आहेत आपल्या शरीरामध्ये. आणि या मसल्सच्या अभ्यासाला मायोलॉजी म्हणतात. मायोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ मसल्स. आणि ह्या कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन याच्यामुळे आपल्या शरीरातल्या अनेक हालचाली होतात. आता आपण जे बघितलं ते होतं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचित होणं. याच्यामुळे वस्तू मागे येतात. पुढे ढकलण्याचं काम या मसल्सचं नाहीये. ठीक आहे, मग आपल्या दैनंदिन जीवनातल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण वस्तू उचलतो, खेचतो, ढकलतो, या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्या या मसल्सचा फोर्स वापरावा लागतो. बरोबर. आपल्या दैनंदिन कामामध्ये आपल्या आजूबाजूला खूप सामान आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला मसल्सचीच एनर्जी वापरावी लागते. त्याला आपण मस्क्युलर एनर्जी असं म्हणतो. आता पुढचं चित्र बघूया आपण. आता हे काय करते सांगा बरं मला. बॅग उचलतीये. बॅग उचलतीये. बॅग मस्क्युलर फोर्सच्या सहाय्याने बॅग उचलते. बरोबर, सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. मस्क्युलर फोर्सच्या सहाय्याने बॅग उचलते आहे, ती बल लावते आहे, ती काम करते. म्हणजेच काय, बॅग जमिनीवर ठेवली होती, तिने जोर लावून तिला उचललंय, म्हणजे काय केलंय, पुलिंग केलंय. पुलिंग, बरोबर ना. पुल करणं म्हणजे उचलणं, पुश करणं म्हणजे ढकलणं. आता हे पुलिंग केल्यामुळे काय झालं, इथले मसल्स आणि या खालच्या हाताने बोटांनी अडकवलेली बॅग, हे मसल्स वरचे बायसेप्सने कॉन्ट्रॅक्ट केले. त्याच्यामुळे खालच्या हातातल्या मसल्सना आपोआप वर जावं लागलं. आणि त्याच मसल्सला खाली आपला पंजा जोडलेला आहे, त्याला बोट जोडलेली आहे, बोटांच्या मध्ये बॅगचं हँडल आहे. हे वरचे मसल्स म्हणजे दंडातले मसल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतील, आपोआप हा खालचा हातच वरच्या बाजूला जाईल, म्हणजे वस्तू पुल झाली की नाही. यालाच आपण मस्क्युलर फोर्सचे ऍप्लिकेशन म्हणतो. बायसेप्सचं कॉन्ट्रॅक्शन, बरोबर. कॉन्ट्रॅक्ट होणं म्हणजे काय, जवळ येणं, बरोबर. अशा पद्धतीने आपण कुठली पण गोष्ट, दगड उचलायचा असेल, बॉल उचलायचा असेल, तुम्ही काही उदाहरण घ्या, खाली ठेवलेली वस्तू तुम्ही उचलता म्हणजे काय करता, दंडातनं तुम्हाला त्याला बल लावावं लागतं, कारण दंडच आहेत ते मसल्स जे खालच्या मसल्सला खेचून घेणार आहेत. बरोबर. आता हे काय आहे मला सांगा.
एक मुलगा बरोबर. मुलगा लाकडाने टायर ढकलत आहे. एक मुलगा बरोबर. टायर सोबत फ्रिक्शनल फोर्स ब्रेकचे काम करत आहे. मस्क्युलर फोर्स वापरत आहे आणि एक मुलगा आता माईक बंद करा. आणि माझ्या मला तुम्ही सगळे देताय. एक मुलगा टायर खेळत आहे, एक मुलगा फ्रिक्शनल फोर्स वापरत आहे. समजलं? माईक बंद करा. चाकाचे व जमिनीचे घर्षण होत आहे. मला हे सांगा, हा खेळ तुम्ही कधी खेळलाय का? पहिली अख्खे वर्ष खेळ बसलो आहे मॅडम. आमचा नादच होता शेवटी. चला, आता सगळ्यांनी माईक बंद करा. मला कोणाशी तरी बोलायचंय. आता कोणतरी मला म्हणालं की आम्ही वर्षभर हाच खेळ खेळलो. त्याने माईक ऑन करा आणि तुमचं नाव सांगा बरं मला. आपल्यामध्ये असं कोणतरी दादा आहे ज्याने हा खेळ जवळपास वर्षभर खेळलाय. त्याला जास्त चांगलं माहिती असेल म्हणून त्याच्याशी बोलूया आपण. सांग तुझं नाव मला. अरे आत्ताच तू बोललास ना, वर्षभर आम्ही हाच खेळ खेळलो. टीचर त्याने ग्रुप विश्वराज. तो गेला का? 5 वाजता रोज खेळायचो. ओके. मग मला सांगा, हा गेम खेळताना तुम्ही कुठे खेळलाय? हा म्हणजे जमिनीवर, घरामध्ये, गच्चीमध्ये, कुठे गेला होता तुम्ही हा खेळ खेळायला? ग्राउंडवर, मोकळ्या जागेवर. रस्त्यावर आणि ग्राउंड मध्ये. अगदी बरोबर आहे. आता माईक बंद करा. रस्त्यावर खेळा किंवा ग्राउंड मध्ये खेळा, तुमच्या आजूबाजूला भरपूर मोकळी जागा हवी जिकडे तुमचं टायर जोरात गेलं, गोल फिरत गेलं, तुम्हाला त्याच्या मागे पळायचंय, तर तुम्हाला जागा पाहिजे ना. गच्चीत किंवा घरात खेळण्यासारखा गेम आहे का हा? जागाच पूर्ण नाही तुम्हाला. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपलं जे टायर असतं किंवा जे चाक असतं त्याचा तुम्ही पृष्ठभाग बघितला का? सरफेस कसा खडबडीत आहे. त्याला ऑलरेडी फ्रिक्शन करण्याकरताची सोय करून ठेवलेली आहे. आणि घरामध्ये गुळगुळीत पृष्ठभागावरती हे फिरवणं सोपं नाहीये, पण जमिनीवरती, मातीमध्ये, बागेमध्ये, रस्त्यावरती चाक जे असतं अशाच ठिकाणी फिरण्याकरता बनलेलं असतं. आता तुमचा जमिनीचा एक्सरे, हा जमिनीचा एक्सरे, साधी मातीचा रस्ता आहे हा बरं का. आणि तो कसा आहे बघा ना, वर खाली वर खाली, कुठे माती जास्त आहे, कुठे खड्डा आहे, कुठे खडा आहे. अशीच तर आपली जमीन असते. आणि रस्ता सरळ दिसत असला सरळ, तरी पण त्याच्यामध्ये खूप सारे छोटे छोटे खडे असतात ना, डांबरामध्ये अडकलेले. म्हणजे तो पृष्ठभाग पण काही सलग नसतो, खडबडीतच असतो. या खडबडीत असण्यामुळे याचा खडबडीतपणा, याचा खडबडीतपणा एकमेकांवर घासला जातो आणि फ्रिक्शनल फोर्स बनतो. याच्यामधनं तुम्ही त्याला वरनं बल देताय. बघा, तुम्ही मस्क्युलर फोर्स, तुम्ही पायाने धावताय, तुमचे पाय काम करतायत, तुमच्या हाताचे मसल्स पण काठी द्यायला पुढे पुढे ढकलवतायत. म्हणजेच काय करतायत? यू आर युझिंग युअर मस्क्युलर फोर्स अँड हेल्पिंग दिस टायर टू मूव्ह अहेड. म्हणजे याला ढकलण्याचं पण काम, स्वतः पळण्याचं पण काम, आणि याला घासलं जाऊन त्याचा बॅलन्स ठेवण्याचं काम. नाहीतर फ्रिक्शन नसेल तर हा जोरातच पळून जाईल, तुम्ही कुठेतरी राहून जाईल आणि तुमचं टायर जाईल. असं होत नाही कधी, कारण जमिनीचा आणि चाकाचा पृष्ठभाग एकमेकांशी घर्षण बल दाखवतो. बरोबर की नाही? आता हे काय उदाहरण आहे सांगा बरं मला. जर घर्षण बल झाला नाही तर जास्त स्पीडने होते. जर आता कोणतरी मला सांगितलं की कॅरम बोर्ड वरती घर्षण होतं, काहीतरी होतं, काहीतरी कोणतरी बोललं. आता मला एका सांगा, पिक्चर मध्ये पावडर टाकलेली आहे कॅरम बोर्ड वर व दुसऱ्या ह्याच्यात पेही टाकली. मग पावडर टाकलेली की काय होतं?
कवडी जास्त घसर पावडर टाकल्यावर शाबाश. स्मूथ होतो कॅरम Very good. बरोबर. स्क्रीन दिसत नाहीये, लिव्ह करून परत जॉईन करा. लिव्ह करून परत जॉईन करा, बाकी सगळ्यांना दिसते. आणि माईक बंद करा आणि मॅडम कॅरम बोर्ड मध्ये स्ट्रायगर मधले बल एक प्रकारे कवडीमध्ये जाते आणि त्यामुळे कवडी पुढे पुढे जाते. बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे. आता माईक बंद करा आणि ऐका माझ्या घरातला किस्सा, खरा खरा किस्सा. मी पण यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कॅरम बोर्ड मागवला. कशासाठी? घरामध्ये उन्हामध्ये म्हणजे बाहेर जाऊन तुम्ही खेळू शकत नाही, म्हणून घरामध्ये बसून उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीतरी खेळ पाहिजे की नाही, म्हणून तो खेळ मी माझ्या घरी मागवला. कॅरम बोर्ड मी पण लहानपणी कॅरम खेळले. तुम्हाला माहिती आहे कॅरम कसा वापरला पाहिजे. कॅरम कसला असतो? लाकडाचा असतो. त्या पूर्ण कॅरम वरती आधी त्याच्या त्या सोंगट्या बिंगट्या स्ट्रायकर सगळं ठेवून आम्ही कॅरम खेळलो. नवा नवा होता तो कॅरम बोर्ड, पण मग त्याच्यावरती थोडासा स्ट्रायकर मारला ना की त्या गोट्या ना अडकून जायच्या. मग त्याच्याबरोबर एक छोटीशी एक डब्बी आली होती, त्याच्यामध्ये पावडर होती, अशी पिवळी पिवळी आणि अशी गुलाबी गुलाबी सारखी काहीतरी वेगळीच पावडर होती. ती टाकली आणि मग तो ना स्ट्रायकर जरा जरा फिरायला लागला. पण मी जेव्हा लहान होते तेव्हा आम्ही त्याच्यावर बोरिक पावडर टाकायचो, तर ती माझ्या घरी होती. ती पावडर टाकल्यानंतर तो कॅरम बोर्ड इतका स्मूथ चालायला लागला की त्या गोट्या अशा मस्त इकडे तिकडे जसं की स्केटिंग करतो ना आपण, तर याच्यावरती मस्त अशा इकडे तिकडे तरंगत होत्या. आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये पण छोटे सायंटिस्ट तुमच्यासारखेच लोक आहेत, लहान उपद्व्यापी लोक. तर त्या कॅरम बोर्डवरती आधीच त्यांना सांगितलं होतं पाणी ओतायचं नाही बरं का, कॅरम बोर्ड खराब होतो. पण पाणी टाकल्यावर कॅरम बोर्डला काय होतं हे चेक करण्याकरता दुपारच्या वेळेला कॅरम खेळून झाल्यावर त्याच्यात पाणी टाकून ठेवलं मस्तपैकी आणि बघत राहिले काय होतं आपल्या कॅरमला. काय होणार आहे सांगा बरं? टाकल्यावर कॅरम फुगणार आणि पण तुम्हाला कसं माहिती? जास्त तुम्ही पण busy. केलंय का हे? शेवगाट्या रुजेल कसं माहिती? पुढे जाणार नाही. ऐका, हे सगळं कॅरम तुम्हाला बोर्ड माहिती आहे. तुम्ही पण हे केलंय का? हो. नाही नाही केलं मॅडम, आम्ही नाही केलं. नाही केलं. आम्ही नाही केलं. कॅरम फुगतो कशी मारतील आम्हाला. माझ्या लहान बहिणीने केलं. येस, माझ्या लहान भावाने केले होते. बरोबर आहे, बरोबर आहे ना. तुम्ही केलं असेल म्हणजे तुम्ही स्वतः नाही बरं का. माझ्या मित्राने समरने केले होते. समर करेक्ट. मी आणि माझ्या मित्रांनी माझ्याकडून चुकून पाणी पडलं. बरोबर, दॅट्स ओके. बघ किती प्रामाणिक आहे. खरंच ते. आता माईक बंद करा. तुम्ही केलं होतं म्हणजे आपण असं मुद्दाम नाही ना करत. आपल्याला माहिती आहे की आपला कॅरम खराब होईल आणि तो आता तुम्हाला सांगू का मी, तुम्ही तरी चुकून लहान आहात म्हणून पाणी पडलं, किंवा लहान बहीण भाऊ आपल्या घरातले ना राक्षस असतात, छोटे राक्षस असतात आणि ते काही करू शकतात आणि त्यांना कोणी काही बोलत पण नाही, काही बोलत त्यांना काही फरक पण पडत नाही आणि आपल्या वस्तू खराब होतात आणि आपल्यालाच त्रास होतो. पण त्यांना काही फरक पडत नाही, कारण त्यांना तर प्रयोग करून बघायचे असतात ना. कधी नको म्हणलं की ते करणारच. असं आमच्या घरात पण झालंय. पण मी तुम्हाला सांगू माझ्या लहानपणीच्या कॅरम बोर्डचं दुःख, तर तो कॅरम बोर्ड आम्ही चांगला वापरला, मस्तपैकी त्याच्यावर भरपूर गेम खेळले आणि ना आमच्या किचन मध्ये खाली आपलं ते असतं ना ओट्याच्या खाली सेक्शन असतं बघ, एक बंद होतो दुसरा बंद होतो, तिथे आपल्या गॅसचे सिलेंडर ठेवायचा एक असा उभा व्हर्टिकल कॉलम असतो, बाजूला आडवी कडप्पा लावलेला असतो, बरोबर. तर तसं आमच्या किचन मध्ये पण होतं आणि त्यातला ना एक कडप्पा उभा त्या माणसाने नंतर लावू म्हणून लावलाच नव्हता. म्हणजे सिलेंडरच्या बाजूला जिथे आपलं ते सिंक सुरू होतं की नाही, वॉश बेसिन, तिथे तिथला कडप्पा तो लावायचा राहून गेला. तो म्हणाला मी नंतर आणून लावतो, काम जेव्हा सुरू होतं त्याने लावलाच नाही. तर ते काय झालं होतं की आमचं सिलेंडर आणि सिंक ह्याचं एकच सेक्शन झालं होतं मोठं. मग त्याला वेगवेगळे भाग करण्याकरता काहीतरी लावायला पाहिजे ना, लाकडाची फळी लावून तर काही उपयोग होत नाही ऍक्च्युअली. तर ती खराब झाली. मग हा कॅरम बोर्ड जो होता ना, आम्ही मस्त त्या सिमेंटची पोती असत बघा जुनी, अशी चांगली मोठी मोठी पोती असत, तो भरून ठेवला होता. प्लास्टिकचं पोतं होतं पण त्याच्यामध्ये तो ठेवून दिला होता आणि त्या लाकडाच्या पट्टीच्या बाजूला आम्ही कॅरम ठेवला, जेणेकरून ती पट्टी पडू नये, तुटू नये. हा चांगला जड मोठा होता, मग त्याला सपोर्ट म्हणून हे ठेवलं. तर गोंधळ असा झाला, ते पहिलं लाकूड तो ओलं झालं, या सिमेंटच्या पोत्याच्या मध्ये सुद्धा ते पाणी गेलं. मॉइश्चर गेलंच असणार ना, यू नेव्हर नो.
कारण ते मधल्या बंद याच्यामध्ये कोण जाऊन बघतंय. तो सगळा कॅरम बिचारा मधल्या बाजूने फुगला. जास्त दिवस ठेवलं नव्हतं तरी पण असं झालं. माझ्या घरातला कॅरम तर मध्ये फुगलाच, कारण की त्याच्यावर तर पाणी टाकलं होतं. मतलब एकदम ऐसे प्लॅन करके ही पाणी डाला था उसके ऊपर, तो हो नाही था. पण हीच गोटी या कॅरम वरची स्मूथ चालावी म्हणून आपण त्याच्यावर पावडर टाकतो, आणि त्याच कॅरमच्या सरफेस वरती उंच सखल भाग झाले की त्याला अडथळा निर्माण होतो. कॅरमच्या गोट्या नुसते फिरवून पण आपला कॅरम घासला जातो. ते फ्रिक्शनल फोर्स कमी व्हावा म्हणून आपण काय करतो, पावडरमुळे त्याला स्मूथ बनवतो. तुम्ही सगळी उत्तरं मग अगदी बरोबर दिली. आता जर फ्रिक्शनच नसेल तर तुमची गोटी एकदम मारली की लांबपर्यंत जाईल की नाही, त्याला आपण म्हणतो व्हॉइड. म्हणजेच काय, अशा भागावरती किंवा अशा पृष्ठभागावरती तुम्ही तुमची गोटी मारताय ज्याच्यामध्ये काहीच फ्रिक्शन नाही, तुमच्या गोटीला पण फ्रिक्शन नाही आणि खालच्या सरफेसला पण नाही, पण ती लांब 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 जातच राहणार आहे. ठीक आहे ना. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, सायकल थांबणारच नाही तर त्याला फ्रिक्शन नसेल तर. आता हे बघा काय आहे, आपल्या रस्त्यावरती तेल पडलंय. ठीक आहे, आणि हे, अरे माईक बंद करा यार, प्लीज माईक बंद करा. त्या रस्त्यावरती जिकडे तेल पडलंय एकदम असं मॅजिकल ऑइल आहे, त्याच्यामुळे या रस्त्यावरती तुमची सायकल गेली काय, तुम्ही गेलात काय, फ्रिक्शन झिरो होईल. तर काय होईल, घसरून जातो. बरोबर. म्हणजेच काय, घसरून पडू बरोबर आम्ही, सायकल आणि आम्ही. सायकलला बरोबर. फ्रिक्शनच भेटणार नाही. शाबाश. म्हणजेच काय, याच्यामध्ये न्यूटनचा पहिला लॉ तुम्हाला अजून नाहीये. आता माईक बंद करा आणि ऐका. बघा, न्यूटनचा पहिला लॉ म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हणतो, दॅट एव्हरी बॉडी ट्रायज टू बी इन द स्टेट ऑफ इनर्शिया, ऑफ द स्टेट ऑफ मोशन और ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, अनलेस यू अप्लाय एनी एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स टू इट. म्हणजे काय, एखाद्या वस्तूला जर ती मोशन मध्ये असेल तर ती मोशन मध्येच राहते जोपर्यंत तुम्ही तिला थांबवत नाही, किंवा ती स्टेशनरी असेल तर ती तिथेच राहते. उदाहरणार्थ तुमची बॅग असेल, तुम्ही स्वतः असाल, एखादा दगड असेल रस्त्यावरचा, जोपर्यंत तुम्ही त्याला हलवत नाही तो हलत नाही. तो इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट मध्ये, रेस्ट म्हणजे काय, आराम, तिथेच आहे तो पडलेला, जोपर्यंत तुम्ही त्याला धक्का देत नाही तो हलत नाही. पण तुम्ही खेळत असता बघा, तुम्ही धावताय जोरात रनिंग रेसमध्ये, आणि तुम्हाला तुम्ही बघितलंय का, फक्त रनिंग रेसमध्ये जे लोक जिंकतात ती वायर तुटते, ती लेस असते ना ती अशी रेड कलरची रिबिन, ती तुटते तरी पण ते पुढे गेलेले असतात, कारण ते इतक्या स्पीडने जातात की त्यांची बॉडी थांबतच नाहीये. म्हणजेच काय, ते मोशन मध्ये. म्हणजेच काय, तुमच्या बॉडीला एकतर रेस्टमध्ये, जर रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहायचंय, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहायचंय. आणि याच्यामध्ये सरफेसचा भाग खूप महत्वाचा आहे. तुम्ही ज्या सरफेसवर धावता त्याला फ्रिक्शन पाहिजे तरच ही कंडिशन अप्लाय होऊ शकते. हे बघा ना काय, हे काय आहे, पाण्यात दगड टाकले. थांबवा. बरोबर, तुम्ही सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितलेली आहे. जमिनीवर दगड टाकला, पाण्यात दगड टाकला, बादलीत टाकला, कुठेही टाकला तरी पण तो खाली जातो. दॅट इज ग्रॅव्हिटी अँड दॅट इज द फोर्स. जे आपल्याला दिसत नाही पण तो ग्रॅव्हिटेशनल पुल किंवा जायंट पुल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणून आपल्या आजूबाजूला असतो, तो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आणि मग मास आणि वेट यातला फरक आपण त्या दिवशीच बोललो होतो. मास म्हणजे काय, एखाद्या वस्तूचं स्वतःमध्ये असलेलं वस्तुमान, बरोबर, आणि जर त्याला आपण ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय केलं त्याचं होतं वजन. वजन म्हणजे काय, मास इंटू ग्रॅव्हिटी, बरोबर, इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. मास मल्टिप्लाय इक्वल टू वेट. मास इज दी, ऐका, नाही, वेट म्हणजे काय, वेट डब्ल्यू इज इक्वल टू जी इंटू एम. जी म्हणजे ग्रॅव्हिटी, एम इज इक्वल टू मास. वेट म्हणजे एखाद्या वस्तूचं वजन. तुमचं वजन किती आहे, तुमच्या वजन काट्यावरती जे वजन येतं त्याच्यामध्ये तुमचं मास इंटू ग्रॅव्हिटी याचं मल्टिप्लिकेशन होऊनच येतं ना, बरोबर ना. पृथ्वीवर सगळीकडेच ग्रॅव्हिटी आहे, पण वजन काढतोय म्हणजे काय करतोय, त्या ग्रॅव्हिटीला आपण त्याच्या वस्तुमानाबरोबर गुणतोय. सो डब्ल्यू इज इक्वल टू जी इंटू एम. असं लक्षात ठेवा, वजन बरोबर ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू गुणिले वस्तुमान, बरोबर. आणि हे बघा, हा पृथ्वीवरती ह्याचं वजन 10 किलो आहे आणि चंद्रावरती याचं वजन किती असेल, 10 किलो.
नाही, कमी असेल. कमी असेल. कमी असेल. ग्रॅव्हिटी कमी 8 किलो 8 किलो पण पृथ्वीवरती 8 किलो याचं मास 10 किलो आहे, पण चंद्रावरती पण त्याचं मास 10 किलो 10 असेल. किलो कारण किलो की असेल. मास सर्व ऐका. जागेकडे सेम असते. शांत मास बसा. कधीही बदलत चंद्रावर नाही. हवेचे वातावरण करेक्ट. चंद्रावर मास वातावरण नाही कधीही बदलत त्याच्यामुळे शांत बसा. ऐका, बरोबर म्हणता तुम्ही, पण मला सांगू द्या. मास बदलत नाही. मास त्याचं 10 किलो आहे तर 10 किलोच राहणार आहे. वजन मात्र बदलेल. पृथ्वीवर त्याचं वजन जे काही असेल त्याच्यापेक्षा कमी वजन हे चंद्रावर असेल. चंद्राची ग्रॅव्हिटी पृथ्वीच्या 1/6 आहे. बरोबर. आता मॅग्नेटिक फील्ड आपण मगाशीच बोललो, नॉर्थ मधून निघून साऊथ मध्ये, हे नॉर्थ टू नॉर्थ असं दिलंय. हा नॉर्थ टू साऊथ पाहिजे. एक पोल नॉर्थ, एक पोल साऊथ, असं जे चक्र जातं नॉर्थ मधून साऊथ कडे, या असतात त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ चुंबकीय बलरेषा. येस, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड. याच्या अंतर्गत ह्या पूर्ण मॅग्नेटचं पॉवर असते. बघा, ट्राय दिस. आयर्न पिन, फ्लोटिंग प्लास्टिक फिश, हे काय आहेत? मासे आहेत. कसलेत पण? खेळण्याचे मासे आहे आणि त्यांच्या तोंडात रंगीबेरंगी कलरफुल फिश लोखंडाचे मासे नाही, नाही. ऐका, शांत बसा, माईक बंद करा. हे काही लोखंडाचे मासे नाही आहेत, रंगीबेरंगी प्लास्टिकचे मासे आहेत. त्याला ज्या टाचण्या लावल्यात ना डोळ्यामध्ये, त्या आहेत मॅग्नेटिक सबस्टन्सेस. टाचणी अट्रॅक्ट होणारे मासे नाही. याच्यामध्ये आपण काय केलंय, मासे जे रंगीबेरंगी प्लास्टिकचे आहेत त्याच्या डोळ्यामध्ये प्रत्येकाच्या टाचणी लावली. टाचणी मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होते. तुम्ही जेव्हा मॅग्नेट खाली घ्याल तर सगळे मासे तुमच्याकडे येतील. का बरं? मॅग्नेटिक फोर्समुळे ह्या सगळ्या टाचण्या अट्रॅक्ट होतील ना. म्हणजेच काय आहे, ह्या सगळ्या एरियामध्ये मॅग्नेटिक फील्ड आलं की ज्या मॅग्नेटिक वस्तू आहेत ते त्याच्याकडे आकर्षित होतील. बरोबर. मस्क्युलर, फ्रिक्शनल, ग्रॅव्हिटेशनल, मॅग्नेटिक, हे 4 फोर्सेस आपण बघितले. हे कॉन्टॅक्ट वाले फोर्सेस आहेत. मसल फोर्स, तुम्ही कशाला तरी धरणार तेव्हा त्याला कॉन्टॅक्ट होईल आणि तो फोर्स होईल. फ्रिक्शन, बरोबर की नाही, जमीन आणि चाकाचं फ्रिक्शन कॉन्टॅक्टमुळे होतं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स असाही सगळ्या वस्तूंवरती आहे, तो डिस्टन्स वरती असतो. आणि मॅग्नेटिक फोर्स सुद्धा डिस्टन्स वरती असतो. त्याची सगळी उदाहरणं आपण मगाशी डिस्कस केलेली आहेत. ही बायोलॉजिकल एनर्जी आहे, म्हणजे आपल्या सगळ्या सजीवांच्या मध्ये असलेली एनर्जी. फ्रिक्शनल फोर्स कशामुळे असतो? खडबडीतपणामुळे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मास आणि डिस्टन्स. आणि मॅग्नेटिक फोर्स त्याच्या लाईन्स असतात, त्यामुळे आपल्याला हे सगळे दिसतात. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या लास्ट पिक्चर मध्ये खालच्या बाजूला ग्रॅव्हिटी, वरच्या बाजूला आपला मस्क्युलर फोर्स. या दोघांना बॅलन्स केल्यावरती आपली बादली मध्ये अधांतरित राहील. तुमचा मस्क्युलर फोर्स वाढला की बादली वर येईल. मस्क्युलर फोर्स कमी आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला की आपली बादली खाली जाईल. म्हणजेच काय, तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर वरचा फोर्स बरोबर खालचा फोर्स हे इक्वल असलं पाहिजे. जो फोर्स वाढेल तिकडच्या बाजूला बादली जाईल. मुलांनो, आज आपण थांबूया इथे. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आपण उद्या भेटू आणि उद्या आपण नवा मुद्दा बघू. उद्या किंवा परवा. ठीक आहे, बाय बाय. थँक्यू मॅम. बाय. थँक्यू. बाय बाय. थँक्यू मॅम. बाय बाय. बाय मॅम. बाय मॅम. मॅडम गेले का? मॅडम गेले दुसरा का? क्लास आहे.
सेकंड क्लास. येस. शाहीन तुझा माईक